वा. आणि मला आता ह्या पुढच्या ह्या वर्षातच करायची, तिथून पुढे आता बऱ्यापैकी गुडघे चाललेत, गॅप यालाय, इतकं टाकू नये त्याचा गॅप भरणं. त्याच्यामुळं आपलं म्हणजे औषध म्हणायलो मी, असं काही समजून घेऊ नका. काय तरी एकदा कामाला आलं पैसे काय काम येत नसते डॉक्टर साहेब, काय कामाचे. हे गेलं गेलं गेलं. त्याच्यामुळं या वर्षात करावं लागते बापू, आणि ती केल्याशिवाय मरायचं नाही. आता वाऱ्या 29 झाल्या पाहिजे, चालायला मला काही त्रास नाही, उभं राहता येत नाही त्या अपघातापासून. ते हे हरामखोर हाड कोणाचं भेटलं असेल काय माहित मागच्या जन्माचं, ते माझ्या नशिबाला आलं. हो, 4 फेब्रुवारी 2019ला ट्रॅक्टरवर गाडी आदळली, ते अंगावर आलं आणि हे त्याच्या गेलं. कोणाला काय नाही, मग एकट्याचं शेंदड फाटलं. आपल्याही मागच्या जन्मातलं काही आपण कोणाला वरबळडा असेल आहे का नाही, ते फेडावत लागत असते. मग चला ती करायची आपल्याला, आणि करायची म्हणजे अभिमान नाही. त्या माईनं गिरगावच्या बाळूला नेवा परिक्रमेला. हो, इतकी 1949 ते 51 साली या भारत देशातल्या 4 पीठापैकी एका पीठाचे शंकराचार्य होते, स्वामी राम. आणि स्वामी राम अनुष्ठानाला नर्मदेच्या तीरावर बसले. नर्मदेच्या तीरावर बसले. अनुष्ठान बरोबर 1:30 वाजता सुटायचं. 1:30 माध्यानी सूर्य ढळला की अनुष्ठान सुटायचं, आणि त्याच्यानंतर मग 1 टाइम जेवायचं. पण जंगल होतं, परिसरात अन्नाची व्यवस्था नाही, करावं काय. तर त्यावेळेला प्रदक्षिणा करणारी पण मोजकी लोक होती. पण स्वामी राम ज्या वेळेला अनुष्ठानाकरता नर्मदेच्या तीरावर बसले त्यावेळेला झाडाखाली बसले नव्हते. 2च वर्ष शंकराचार्य पद घेतलं, त्याच्यानंतर पदाचा तिरस्कार नाही, नको म्हटले पद. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशे पण मिरवी आवडोनी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी. ह्या महिमेतले महात्मा शंकराचार्य होते ते. आणि उघड्यावर बसले. दुपारची वेळ 1 वाजलाय. फक्त स्वामी रामांच्या अंगावर ऊन नाही डॉक्टर साहेब, कडकड कडकड ऊन तापले. एकट्या स्वामी रामांच्या अंगावर भास्करो तेजो कांती लुप्तो भयप्यातायाम प्रपटलेषु स्थिता छायाम भास्करो तेजेशु नैवम गिरगावकर लिखितम. ते काय बाळून लिहिलं का गिरगावच्या? सूर्य सुद्धा ढगाच्या आडंगी जातो आता बापू, इतकी ताकद होती महाराज लोकांची. मग असं पाहिल्याच्या नंतर त्यावेळेला आता आपल्याला सगळ्याला महत्व कळाले म्हणून आपण चाललो. पण 1949 ते 51, 92, 93 साली एवढी लोकांना माहिती होती का? एवढी प्रगती होती का? इंटरनेट होतं का? मोबाईल होते का? एवढी माहिती होती का? त्या काळात फार चिकित्सक, सात्विक, सदाचारी, पुण्यशील लोक यात्रा करायचे. आणि अशा लोकांनी तो प्रकार पाहिल्याच्या नंतर ऋतुपुष्प प्राप्तिस्तु तताम साधवे चरणारविंदा. ज्या काळात झाडाला जे फूल येईल ते फूल स्वामी रामांच्या पुढे डॉक्टर साहेब टाकत होते. ऋतुपुष्पम म्हणजे कर्मकांडात सिद्धांत आहे. भगवान शिवशंकराला बेल आवडतो, जगदंबेला लाल फूल आवडते, गणेश गणपती बाप्पाला दुर्वा आणि लाल फुल आवडते, पांडुरंगाला मंजुळ आवडती, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. पण आपल्याकडे आता मंजुळ नाही, लाल फुल नाही, बेल नाही, काय नाही. मग जे फुल सापडे ते फुल त्या देवाला प्रिय जरी नसल तर यावतो ऋतुपुष्पास्ततम प्राप्तिरस्तु तत देवतां शमशो नारायणो हृदयस्थो भयस्थितः ऋतुपुष्पम समर्पयामि. हे देवा, हे नारायणा, हे प्रभू, हे गणेश भगवान, हे जगदंबा, हे भगवान शिवजी, हे पांडुरंग परमात्मा, या ऋतूमध्ये आम्हाला हे फुल सापडे तथास्ति समर्पयामि, आमचा स्वीकार करा, असं म्हणण्याची पद्धत होती. मग हे योगी तपिसिद्ध लोक आश्चर्यचकित व्हायचे आणि ते फुलं टाकायचे. स्वामी रामांचं अनुष्ठान मोडलं की फुलाचा गंज. फुलं कसे खायचे डॉक्टर साहेब? पहिला, दुसरा, तिसरा दिवस गेला, फुलंच होते, नुसते फुलं. करावं काय? आणि गात्र आता शेवटी अन्नमय प्राण आहे. योगी असेल आता ती काय, त्यांचं अनुष्ठान म्हणजे काय असं डोळे झाकून वगैरे योग मुद्रा लावून थोडंच होतं. आणि योगाची मुद्रा लावली असेल तर हवेची पण गरज नाही.
भाकरीची गरज नाही, पोळीची गरज नाही, भाजीची गरज नाही. ते नाही, त्यांचं अनुष्ठान नामाचं होतं. नर्मदेच्या नामाचं चिंतन करायचं होतं. हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे करायचे. तिसऱ्या चौथ्या दिवशी अनुष्ठान सुटल्याच्या नंतर स्वामी राम नर्मदेला प्रणाम करायचे. नर्मदेला ज्या वेळेला प्रणाम करतात त्यावेळेला डॉक्टर साहेब एक रत्नजडीत हात वरी आलता. गंगेच्या पात्रातून रत्नजडीत हात फक्त 5 लोकांसाठी आले. एक स्वामी रामांसाठी आला आणि एक रोहिदासासाठी आला. बाकीचे 3 पुन्हा कधी पाहू. सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते, है का नाही? म्हणून तुमचे लोक लिहून देतात, ही दुपारी घ्या, ही उद्या घ्या, ही जेवणाच्या आधी घ्या, ही जेवण झाल्यावर घ्या. ते का असे म्हणतात का सगळ्यात फडान 8व्यात टाकान कुटान पाण्यात टाकून घ्या, असं कसं मरण पेशंट आहे का नाही? म्हणून आता यायचंच मी पण शिकत असतो. काही गोळ्या उद्या पुढच्या कीर्तनात म्हणून आपलं शिवून ठेवायचं. पूर्वीच्या बायका बाहेर चालल्या आणि ढोरं लवकर सुटत होते ना, म्हशी गाई. तर रस्त्यानं चालताना शेण पडलं की शहाणी बाई काय करायची, एक पावटा उचलायची आणि त्याच्यावर पालथा टाकायची. दुसरीची काय ताकद आहे उचलायची, टिवलं ती ना. तसं आता पुढच्या 3 टिवून ठुलंय. विठाला विठाला विठाला. नाही तसं काय नाही. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव तसा माग लागे मी नाही. हाऊत भरलाय पंढरपुरातल्या मालकानं, रिकामा होईन पाईप बी असा बारीकसा होत नाही रिकामा. काय ताण नाही. माईकवर सांगायलो मी, कॅमेरे चालू येत आहे का नाही? भीती थोडीची कोणाची. देवण दिल्यावर नाही का? आमच्या इथली एक बाई गावरान तू पण चपात्या खाचीन. म्हणलं जिजी काय खाल्लं? कुटके. 3 म्हशी सकाळी मेल्या. जीव गेल्याचं निमित्त झालं, 3 म्हशी मेल्या जिजीच्या. म्हणलं जिजी काय झालं? जीव गेल्याचंच निमित्त झालं. म्हणलं जिजी चपात्या तुपात बुडून खात होती, कुटके खाल्ले. म्हण पंढरपुरातल्या म्हशीत म्हणल्या वाचायचंच नाही. हो कळत असतंय. एक जणांनी झाडं लावले, असं हातात धरले झाडं. ती खालची पिशवी पण नाही काढली, कॅरी बॅग असते ना. कॅमेरेवाले इशिक मचाक 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 जशा इजा लावायला आता असे कॅमेरे काढायले. त्याच्यात गिरगावचा बाळ्या बी होता. दुसऱ्या दिवशी पेपरला आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर वृक्षारोपण करताना. 7व्या 8व्या दिवशी गेलं तर 9ला 9 बी झाडं जळाले. तर मग झाडं मला बोलत आहेत दृष्टांतातले. तर मी एका झाडाला म्हणलं काऊन जळालात? ते म्हणला ज्याहीनं खडा खाणला का त्याचा फोटो नाही काढला. असं ज्याहीनं झाडं लावायला खडा खाणलाय का त्याचा फोटो नाही काढा. आणि बाळू महाराज तुमच्यासारख्या चोरायचाच काढा. त्याच्यामुळं आम्हाला वाचायचंच नाही. झाडू का येडी मसड बी तशीच ना ती. त्या म्हशी म्हणल्या गावरान तुपात चपात्या खाऊन कुटके खाल्ले म्हणती, हिच्या घरी वाचायचंच नाही. मला दिल्यावर काऊन नाही म्हणून हाय का नाही? कशामुळं कुथायचं? हे घरचेच खाले तरी म्हणतात महाराज तुमच्या आशीर्वादानं मस्त चाललंय. आम्ही रातच्या पाकिटने आलो तरी कुथायतलो. रातच्या रजिस्ट्री होती का? सरकारी यावर रातच्या होतो का? नाही. कीर्तन करायला 11च्या नंतर पाकिट देत नाहीत का? आणि तरी म्हणतो काय आभाळ फाकलं, तुला घाला होते आभाळात, तुला काय काय माणसं खातू. बरंच चाललं नाही म्हणतो. नाही हो आपलं मस्त चाललंय. फाकाफाकी नाही, काय नाही काय नाही, सगळं पद्धतशीर. कशाला कुथायचं आहे का रे? त्याच्यामुळं टिवलं समजून पुढच्या वर्षी आरक्षित केले असंही समजू नका. उगदडपण याच. हात जोडे साहेब, हात वरी आला. रविदासा करता हात आलता काशीमधून. रविदास वारकरी संप्रदायातल्या 18 संतांपैकी एक होते. त्यांचा व्यवसाय होता बुट चपला शिवायचा. पण काशीतून त्या हातातून कंगन आलं. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दाशी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. अशी अधिकारी माणसं आई वडिलाची सेवा करता करता बुट चपला शिवले. मायबापाला झोका दिल्याशिवाय झोप येत नव्हती. शेंडील दोरी बांधली डॉक्टर साहेब, शेंडील दोरी बांधली आणि टाचे मारता मारता सावकार मान हल्ल्याबरोबर शेंडी हालत होती. बंगई हालायची बापू. आणि काय सेवा. म्हणून काशीतल्या विश्वनाथाला घरी बसल्या बसल्या कंगन द्यावं लागलं. चंबडे बुडवायच्या कुंडात.
काय मोठी ताकद असेल, काय योग्यता असेल. अधिकारी लोक होते. हातवरी आला स्वामी रामांकर तवारकरी महाराज. स्वामी रामांनी हात जोडले डोळे झाकून, आणि डोळे उघडल्याबरोबर त्या हातावर डॉक्टर साहेब एक सुवर्णाचं पात्र आलं. जवळ गेले. त्या पात्रात गावरान तुपातली शुद्ध गाईच्या दुधाची खीर होती. खीर आणली, पत्र तोडले, खाली अंथरलं पत्र. तितक्यात 2 योगी आले आणि त्या 2 योग्याला जेवायला वाढलं. पात्र रिचून घेतलं. पात्रात पात्र नव्हतं, चमचा गिमचा नव्हता. पात्र रिचवलं. तिघाला लागेल इतकीच खीर पडली. पात्र बाटवलं नाही. पात्र बाटवलं नाही म्हणजे त्याच्यात हात घातला नाही. शुद्ध 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 पात्र. आणि नंतर आता काय काय केलं खाण्याचे. आम्ही एकदा दिंडीत गेलो, शिवाजीराव लाटे, आम्ही बळीभाऊ कवळे दरवर्षीच जातो. आणि एका झाडाखाली दुपारच्या सकाळच्या नेहऱ्या झाल्या आणि त्याच्यानंतरच्या 20व्याला पालखी थांबली. आता माणसं थांबले की सुरूच करतात मुरमुरे खाय, काही खाय, आमकं खाय, तमकं खाय. मस्त एक माळकरी गिरकळी गळ्यात माळगिळ कशाची होती देवजानी, मी काही विचारली नाही, पण दिसू लागली तुळशीची वरून. आता ती मला शंका याच्या करता आली. पुढचं ऐका ना, ते मेनकापड आथरलं, इकून ते बसले, तिकून त्या बसल्या. हो, तिने पिशीतलं ते कॅरी बॅग काढली, मालकाच्या पुढं ठुली. मालकानं ती कॅरी बॅग उकलली. साहेब मुरमुरे खाऊ लागला. आता मुरमुरे थोडे धरले तर तोंडात जाते, जास्त धरल्यावर अर्धे खाली पडते. त्या खालच्या कॅरी बॅग मध्ये पडू लागले. तर मला वाटलं जाऊ द्या, काय करायचं, याच्या तोंडाला लागलेले याच्यात पडायले, तर आपल्याला कुठं हिचकायचंय, ते आपल्याला खायचे का काय. पण थोड्या वेळानं त्यांनी सुरू केलं. लगेच हात घालू लागल्या. त्याच्याही होटाल चिटकलेले 2-3 पडले. मला वाटलं आता येणं बंद करावं, पण ह्यो बी ताव ताव छानू लागला. मी म्हणलं दादा तुमच्या मुरमुऱ्यात लय चव असन राव. रगील ना, जगात जर्मनी, भारतात परभणी, परभणीत गिरगावात सरबटेन, तिथलं मी भूते. त्याला काय माहिती किती रगिले बाळ्या म्हणून. म्हणलं दादा तुमच्या मुरमुऱ्यात लय. काय बोलत राव, कोणाच्या मुरमुऱ्याला फोडणीच असती, जिरे वगैरे वगैरे, मोहऱ्या, थोडासा मसाला, जिऱ्याची पूड, भाजलेला कांदा, खोबरं चिरलेलं वगैरे वगैरे, डाळ वगैरे. म्हणलं ते वगैरे वगैरे सगळंच असते, पण तुमच्याला जास्तच चव आहे. म्हणलं ते म्हणलं कसं काय, तुमच्या बायकोच्या हॉटेल चिटकलेली याच्यात पडायले. त्यांचंट उचललं, निघून गेले बिचारे. असं उष्ट केलं असेल का पात्र ते. पात्र रिचून दिलं. 92-93 दिवस अनुष्ठान. रोज नर्मदा माता पात्र देत होती, रोज 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 रोज. तिथून पुढे प्रवासी सगळे तिथंच थांबू लागले. 100, 200, 300, 400 काय योगी तप येतील तितक्याला तेवढ्या पात्रातली खीर पुरत होती. कोणाची ताकद आहे? नर्मदेची ताकद. स्वामी रामांना द्यायची. स्वामी राम म्हणजे सामान्य व्यक्ती नव्हते, प्रत्यक्ष नर्मदा. मात्र स्वामी रामांनी एकदा चिमटा वाजल्यावर साहेब पाऊस पाडला होता. पाऊस. शंकराचार्य साधं पद आहे का ते? साधं पद आहे का? एक बीबी नावाची स्त्री होती, पिराची उपासक होती. ती आग्र्याला थांबत होती. मी मागे बोलून गेलो एका कीर्तनात. ती आग्र्याला थांबत होती आणि ती जिथं थांबली तितक्या जाग्यावर सूर्य थांबत होता, ढगाच्या आडंगी. तिला सावली होती आणि स्वामीराम तिच्याकडे गेले. स्वामीरामाने आवाज दिला, बीबीजी. तिने मागं पाहिलंच नाही. मागं न पाहता म्हणली, बोलिये राम. शंकराचार्याच्या लक्षात आलं, हिचा वेश पाहिल्याच्या नंतर मी हिला बीबी म्हणलो, साध्वी म्हणले नाही. कारण तिला कपडे नव्हते आणि अंग कुठं दिसत नव्हतं. इतक्या जटा, डोक्याच्या जटा होत्या. हे पूर्ण असेच पूर्ण शरीर झाकलेलं होतं. काय सूर्याला हिम्मत आहे तिचं अंग पाहायची. कारण पतिव्रतेचं शरीर सूर्य आणि अग्नी पाहू शकत नाही. सतीनं देखे आग्न. पतिव्रता स्त्रीची हा देश 2च लोकांच्या सत्तेत जागा आहे. एक तर पतिव्रतेच्या ताकदीमुळं आणि एक निष्ठावंत संतांमुळं हा देश आपला साबूत आहे. 2 लोकांच्या कृपेनं. 2 लोकांच्या कृपेनं. वैकुंठवासी कोठाळकर महाराज सांगायचे, पतिव्रता स्त्री पेटिल्याच्या नंतर आधी तिचं शरीर जळतंय, मग कपडा जळतंय. पतिव्रता स्त्री पेटिल्यावर आधी शरीर जळतंय, मग कपडा जळतंय. काय अग्नीची मायवेली, आधी कपडे जाळून मग शरीर जाळायची. सतीनं देखे अग्न. उलट पतिव्रता जळाल्याच्या नंतर जशाला तशा मेऱ्या साबीत निघावा. ढवळेवीर नावाचं एक गाव खानदेशमध्ये. रुक्मिणी नावाची स्त्री जन्माला आली, फक्त हळदीचा डाग.
जीवनभर ज्ञानेश्वरीची साधना आणि गाथ्याची साधना केली, देह सोडला आणि पेटून दिल्याच्या नंतर गळ्यातली तुळशीची माळण दोऱ्या सगळं जशाला तसे सावडायला गेल्या एकही आस्ती सापडली नाही भाऊ. फक्त तुळशीची माळण दोरा जशाला तसा सापडा, त्याची समाधी ढवळे विरलाय. काय ताकद आहे पतिव्रतेची. जाईबाई नावाची स्त्री होती, वैकुंठवासी मारुतराव महाराजाला तिनं दिंडीत भाकरी घातल्या. तिची मारुतीच्या मंदिरात कासारवाडीला समाधी आहे. ती बाईला फक्त हळदीचा डाग होता, गळ्यातलं मंगळसूत्र दोऱ्या सगळं जशाल तसं निघतंय. काय ताकद आहे. सतीनं देखे आग्न, एवढी मोठी शक्ती असते सतीमध्ये. म्हणून मला वाटतंय सती नाही निघलं पाहिजे. भंगीऱ्याचं ऐकून ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातल्या बायकांनी कोणाचं ऐकायचं नाही डॉक्टर साहेब. ज्ञानोबाराय तुकोबारायचा परमार्थ म्हणजे वाघिणीचं दूध आहे. आणि वाघिणीच्या दुधात जर तुम्ही चपाती खात असताल तर शेळी कशाला पाळली. एक जण म्हणला बब्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात दूध टाकायचं. तू या बब्याच्या कानातच शेळी घालू एक. वाघिणीचं दूध खाल्ल्यावर दूध ऊन लागत असते. ज्ञानोबाराय तुकोबारायचा परमार्थ म्हणजे वाघिणीचं दूध आहे, वाघिणीचं दूध आहे. काय ताकद आहे. कशाला आगाव सोंग करायची. हो, लावंगाव मंगळवार धरी ती, लावंगाव मंगळवार. हो, खाल्ला साबुदाणा कुंटलानं. हो, इतका आजार झाला. लग्न झाल्यावर 3 महिन्याला गर्भाशयाची पिशवी काढली. डोळ्यानं पाहिली नाही ती पाहुणी. तुमच्यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांना सांगितलं अतिउपास धरल्यामुळं पोटावर पचन संस्थेवर आणि लिव्हरवर ताण आला, पिशवीपर्यंत आजार गेला. अति साबुदाणा खाल्ल्यामुळे, अतिउपासामुळे लग्न झाल्यावर 2.5 महिन्याच्या नंतर गर्भाशयाची पिशवी काढली. काय कोण सांगितले तुम्हाला उपास? 24 एकादशा, 5 परवान्या आणि 1 सोमवार उपवास. फार काय झालं तो प्रदोष. याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबाराय तुकोबारायांनी उपासच सांगितले नाही. काही उपास हो, नवरात्रात पोट्टे पण चपला घालीनच. धुडे 9 दिवस चपला घालायच्या नाही, साबुदाणा खायचा आणि दसरा झाला की घोरपडी धरायच्या. काय देवीच्या गोळ्या संपल्यात का ह्यांना नालायकाला मानायला? अहो दम नाही सप्त्याला, भागवताला, रामायणाला, शिवपुराणाला. आणि भंगिऱ्याला गुण नाही. नुसते महाराज आणायचे, खपक्या पाकिट द्यायचे, त्याला श्रीमंत करायचं. हे असाच ऊसातले डुकर रुमाल झटकेला की निघाले. कशाला करायचे आगावपणा? गुण आला पाहिजे. या सप्त्यात 25 बायकांनी तंबाखू सोडायची तर सप्ताह सफल झाला. या सप्त्यात 5 तरी पोरायनं काल्याच्या दिवशी माळ घाला तर सप्ताह सफल झालाय. या सप्त्यातल्या डॉक्टर साहेब 5 तरी पोरायनं गुटखा सोडा तर सप्ताह सफल झाला. नाही तर हे नुसता देखावा झालाय. विठाला विठाला ती बीबी पिराची उपासक आहे. स्वामी रामांनी आवाज दिला, बीबीजी बोलिये राम. अरे तू रोज बाई सिद्ध होती आणि स्वामी राम पण नमस्कार केला नाही. मोठी लोक कोणाच्या पाया पडत नसते. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, माधव महाराज मगर वैकुंठवासी सांगायचे, साधू तपासल्याशिवाय पाया पडायचं नाही. हा, महाराज तपासल्याशिवाय पाया पडायचं नाही. साहेब, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा ड्रायव्हर चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, महाराज चुकीचा भेटला पिढ्या मरतील. पिढ्याची पिढ्या मातीत जाऊ शकतात. म्हणून चुकीचं. आपल्या संप्रदायात अभ्यास कमी असला तरी चालेल, पण ज्याचं आचरण गोडे त्याच्या पाया पडायचं. आणि ज्याचं आचरण गोडे त्याच्या पाया पडलं की त्याच्याकडनं तुमची झोळी रिकामी राहणारच नाही. आणि नालायकाच्या पाया पडल्यावर त्याच्या पायातलं पाप तुमच्या कपाळात येतं आणि तुमचा संसार खालून पेटतो. एक मुद्दा सांगू अर्थसंहितेतला, अर्थशास्त्रातला. चोरी करणाऱ्यापेक्षा चोरी करणाऱ्याला मदत करणारा अर्धा चोर असतो. गुन्हेगाराला मदत करणारा अर्धा गुन्हेगार असतो. हो, गुन्हा कधीच झाकायचा नाही. एका बाईनं आम्हाला चहा घ्यायला बोललं. म्हणलं बाई मी चहा पित नाही. म्हणले दूध घ्या. म्हणलं मी काही बोक्या नाही. ती म्हणली काळा चहा प्या. बाई ऐकत न शपथच घातली यायला. म्हणलं चला आम्ही येणार आहेत म्हणून बाईनं रांगोळ काढली. पण बाईनं रांगोळ काढणं, मधात जाणं, तिच्या रांगोळीवर कुत्र्यानं घाण करणं संगत. कुत्र्याला काय कळत? पशु काय पाप पुण्य जाणी ती, उत्तम मध्यम भोगभोगी ती. गुन्हा झाकायचा नाही. बाईनं बाहेर येऊन पाहिलं, म्हणली बाई काय रांगोळ काढली ग? एवढं मोठं खळभर रांगोळ काढीन, कोणाचं कुत्रं आलं, काय घाण केली. आणि नवऱ्याला लगेच म्हणली बाई तितकी काढा ना. पहा बाई बी उचकानी होती.
हो, ज्याच्या जीवनात बाई सात्विक भेटली का त्याला वनवासात स्वर्ग आहे, आणि ज्याच्या जीवनात बायको कर्कश भेटली त्याला बंगल्यात मसन वाट आहे. हो, कर्कशे संगती दुःख मोगाचा पुरावा आता इथं लागतो उदंड फजिती. 6 गोष्टी प्रारब्धान भेटतात. त्याच्या संसारिक माणसाला नंबर 1चं प्रारब्ध गोड कशाचं पाहिजे असेल तर बायको ऐकिनेतली असावा. मानी भरताराची बोलीन धन्य जे गीती माऊली, तिचे होता दरुशनन मिळे पोट भरी अन्न. काय द्रौपदीचे पाय पाहिल्याबरोबर 60,000 शिष्य दुर्वास जेवले. द्रौपदीचा अधिकार किती होता? एकदा देव भेटला, मी वाटण सांगितलं. देव भेटला भाऊ द्रौपदीला, देव विटेवरचे मालक कृष्ण परमात्मा भेटले. ताई काय देव? ने दादा एक काम कर ना, 5 गावाची जी आगिरी ती तिथे पोट भरते रे. येते 5 ग्राम असती ज्या येते 2 आम नाही वाहती काराय देवा. अरे 5 गावाच्या जहागिरीत आमचं पोट भरतंय, पण आम्हाला वाद नको रे देवा, भांडण नकोय. काय बाई असलो, तिच्या पायाचं नख पाहिल्याच्या नंतर दुर्वास ऋषी जेवते. 5 अत्यंत रागीट लोकांपैकी शुभ्रकोपी दुर्वास, मग जमदग्नी वगैरे हे पुढचे, पण 1 नंबरचे रागीट कोण? दुर्वास. आणि त्या साधूला एका पतिव्रता स्त्रीचं नख पाहिल्याच्या नंतर भोजन मिळते. काय ताकद, इतकी पावर आहे माझ्या माईनं. तुम्ही ज्या राज्य, राणी व संपत्ती, या देशाची संपत्ती इतकी मोठी. राज्य, राणी व संपत्ती, या देशाची सर्वात मोठी संपत्ती कोणती असेल ते या देशाची स्त्री आहे. कारण ज्ञानोबाराय तुकोबारायला कोणी जन्म दिलाय? यांनी दिलाय. रयतेच्या राजाला कोणी जन्म दिलाय? यांनी दिलाय. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापाला कोणी जन्म दिलाय? यांनी दिलाय. महाराज तुटलेली शंकराची मंदिरं जिनं साबूत ठेवली त्या अहिल्याबाईला कोणी जन्म दिलाय? यांनी जन्म दिलाय. या देशातल्या पवित्र लोकांना तुम्ही जन्म दिलाय. मारुतीराय कोणाच्या पोटचे? तुमच्यातली एक स्त्री आहे. इतकी पवित्र, एवढी मोठी पवित्र कुशी आहे तुमची. चला. आणि पाठीमागं न बघता राम म्हणले. पण मोठी माणसं तर ते याच्यावर सांगत होतो रांगोळीवर. मग ते नवरा म्हणला मी नाही, आता मी दर्शनाला चाललो मारुतीच्या. ते बैल नव्हतं ना, ते बैल असतं तर ऐकलं असतं. नाही, ते बैल नव्हतं. ते म्हणलं मी नाही, मी दर्शनाला चाललो. पण ती मागं गेली, परसात गेली, परसातून इतकी टोपलं भर माती आणली आणि त्याच्यावर झाकली. आता मला जरा शेतीचा नाद आहे. 5-7 दिवस रानात न गेल्यामुळं मी आपलं त्याच्यावर पाय दिला. मला वाटलं माती आपल्या पायाला लागन. नाद आहे शेतीचा. मी सगळ्यात आधी शेतीला मानतो. म्हणून तर एक जण म्हणला कीर्तनात इतकं कडक बोलता, जाऊ दे म्हणलं, निघाला कापूस याचायला पट्या, तो नको ताण घेऊ. त्या काळ्या माईच्या जीवावर मस्त उड्या हाणायच्या आपण. हे काय खरंय? मग ते पाय दिल्याच्या नंतर बरं वाटलं, पण नंतर गार लागलं. आणि त्या बाईनं लग्नात गाली चालता 22,000चा आणि आम्हाला बसायला टाकला. आता मी येडा आहे का माझ्या धोत्रान पाय पुसायला? मी त्याच गालीच्याला पुसला. आणि मग बनली बाई, हात तर टाकलं, पण घरात वास कसा यायलाय? हे तो गुन्हा झाकल्यामुळं. तिनं जर घाण झाकली नसती तर मी पाय देत होतो कसं आहे? नाही. त्याच्यामुळं गुन्हा झाकायचा नाही, घाण झाकायची नाही. जितकी घाण झाकताल, मला माहिती बसता येत नाही कारण सवय नाही इतका वेळ बसायची, पण मग आटपितो मी. आता लगेच आटपितो. मला बी शिजल्यावर जाळ घालायचा नाद नाही. एका बाईचं वरण शिजलं, मी आणलं गॅस बंद करणं. ते म्हणली बाई माझ्या नवऱ्याला 2.5 लाख पगार आहे. आणि मी आणलं गॅस जळू दे पण वरण जळालं ना, शिजल्यावरही जाळ. आणि खरं तर 10ला जे विठ्ठल करायला पाहिजे होतं, आहे का नाही? तुम्ही आगावच ना, विढाला विढाला नाही पाय पडत. शहाणी माणसं कोणाला मानित नसते. तुमच्या दुकानात सोनं कोणाचं बी घेतात का? घेतात ना, तपासल्याशिवाय. बँकेत सोनं नेलं एक जणांनी ठेवाला. आमचा मित्र होता, ते म्हणला बँकेत ठेवतो. म्हणलं बँकेत ठेवलं तरी बँक एक सोनार लाईती. आणि ते म्हणले बँकेत सोनार. म्हणलं येत असतो. आणि मग ते सोनारानं तपासलं, ते म्हणते नाही यार हे जे 20,000च आहे. हो, मग न्या 7,000. कस काय? सोनार आहे. सोलाखा लावल्याशिवाय कळतंय नाही. मोठी माणसं कोणालाही मानणार नाहीत. महाराज पंढरपुरातला मालक पेपर सोडून घेतल्याशिवाय माल मोजितच नाही. त्याचा पेपर लय कठीण, कॉफ्या चलतच नाहीत. आमचा मित्र, मी 7वीला शाळा सोडी, पुढे जरसा दक्कलपास गेलो. आता काल गेट टुगेदर कार्यक्रम झाला 10वीचा, मला त्याच्यात नेलतं. हो, तिथं सगळ्याला वाटलं, पण आज आमचे गुरुजी बरे होते, मला पुढे 1-2 वर्ग नेलं. मी काही गेलो नाही. मी असाच जास्त तुरी कापायला, गाडी हाणायला, कोणाच्या कापसाचे गठुडे आणायला रोजानं जात होतो. गळ्यात शपथ जात होतो, खोटं नाही. परिसरात सांगायलो मी, तुम्ही विचारू शकता गिरगावच्या लोकांना. मी काम करीत होतो रानात आणि आजही करतोय, काही विषय नाही. तर ते काय सांगू लागलो,
शाळेत बोलिलं तुम्हाला. हा ते गेट टुगेदर होते असंच जाऊ द्या ते. तर ते आमचा मित्र 10वीला गेला डॉक्टर साहेब. आता त्यानं कॉफी नेल्या 4, त्यानं 4ला 4 लिहिल्या आणि मित्राला 1 दिली. त्याच्या मित्राने लिहता लिहतात पकडली, सही केली. त्याला रेस्ट तिकीट म्हणतात का? हो. आणि यात जो 3 कॉफ्या बाहेर आल्या. म्हणलं कॉफ्या कोण नेल? ते म्हणलं म्या. मग तुला कसं काय नाही पकड? म्हणलं ते म्हणलं लिहून म्या 3ही खाल्ल्या. कॉफ्या कागदाच्या होत्या ना, 3ही चावून खाल्ल्या. म्हणलं कागदानं होतच काय? 3ही खाल्ल्या काय? आणि 5 झालं. ते झालं 5. कुठल्या शाळात? इथल्या शाळात. आणि आता 3 म्हशी सांभाळीते. वरच्याचं कोर्ट लयच आगाव आहे. हा, तुम्ही खालच्या कोर्टातून आमच्या एका पाहुण्यानं गुन्हा केला, फाशीची शिक्षा. येलदरीच्या धरणातून माशी 5 किलोची घेतली इकत मासा. तो चिरला, त्याच्यात 1.5 किलो सोनं टाकलं आणि जजला दिलं. आणि मला चिठ्ठी दिली, जज साहेब निकाल बदलला. जजची बायको म्हणली आयुष्य गेले फुटका मनी वेईन कौर की इमानदारी करी तू. हो, 350 पानाचा निकाल चट पालथा घातला. आमचा पाहुणा खून करणारा मोकळा सोडा आणि पुढचा निर्दोष फाशीवर गेला. हे आमच्या पाहुण्यानं गाडी केली आणि तिरुपतीला गेलं आणि श्रीशैलमच्या डॅम मध्ये बुडालं. मी गंजाबारे हाक मारतो पण अजून वरी नाही आलं. इतका नालायक महापाहुणा नाही. तुम्हाला राग येईन म्हणून मायाव घेतलो, पण तुमच्या पाहुण्याचं सांगायलो इतकं ध्यानात ठेवा. हो, तुम्ही ह्या कोर्टात काही करता, वरच्या मालकाच्या कोर्टात काही चलत नाही. चला, मोठी माणसं नाहीत पाया पडत. दुसऱ्यांदा आवाज द्याला, बीबीजी स्वामी राम काम सांगा. हिंदी भाषेत होते. काय काम आहे? तर स्वामी रामांनी सांगितलं या परिसरात 27 दिवस झालं पाऊस नाही. मांडी खालचा चिमटा काढा, डॉक्टर साहेबांनी देऊन टाकला. वाजवा जिकडं पाहिजे तिकडं. आता तिथे मी असतो तर माझ्या रानात वाजीला असता. आणि लयच काय झालं तर साडूच्या रानात वाजीला असता, भावाच्या नसता वाजीला. आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकतील. तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलते आहेत का? पण ते स्वामी राम होते डॉक्टर साहेब. ते गोल फिरले, यानी तानींच गोल फिरले आणि गोल फिरून प्रदक्षिणा केली. आग्र्यात 27 दिवस पावसाचा थेंब नाही, सर्वत्र पाऊस पडला. आणि मग ती बिबी नावाची बाई वापस फिरली आणि स्वामी रामाच्या चरणावर लोटांगण घातलं आणि शंकराचार्य तिच्या पाया पडली. दोघांचा एकच प्रश्न. बिबीने विचारलं, आल्या माझ्या पाया पडे नाही. आणि स्वामी रामाने विचारलं, बीबीजी तुम्ही माझ्याकडे पाहिलं नाही, नुसते स्वामी राम म्हणले पाय नाही पडे, आता कसं काय पडे? बीबीजी म्हणली तुम्ही कसं काय पडे? आता दोघांना एक जणाला आधी सांगावं लागेल. बीबीजीनं सांगितलं, स्वामी रामांनी सांगितलं, मी आतापर्यंत बऱ्याच लोकांचे चिमटे वाजिले, पण आलेले आभाळ गेले. तुम्ही सिद्ध केलेला चिमटा वाजिल्यावर आकाशात ढग नसताना पाऊस पडतोय. तुम्ही सिद्ध केलेला चिमटा जर इतका सिद्ध आहे तर तुम्ही किती सिद्ध आहेत याच्याकरता पाया पडो. आता तुमचं सांगा. बीबीजी म्हणली मी सिद्ध केलेला चिमटा बऱ्याच भंगिऱ्यानं वाजिला. मी सिद्ध केलेला चिमटा बऱ्याच भंगिऱ्यानं वाजिला, पण त्यानं वाजिल्यावर पाऊस पडला नाही. तुमचा हात इतका सिद्ध आहे. मी सिद्ध केलेला चिमटा तुमच्या हाताला लागल्यावर पाऊस पडतोय, इतका तुमचा हात सिद्ध आहे, तर तुम्ही किती सिद्ध आहेत म्हणून तुमच्या पाया पडते. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.